हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो. तर झाली आपली सकाळ 11:30 वाजता निघतोय कामाला आणि आज 31st आहे. तर हेच आहे की काम वगैरे लवकर आवरायचं आहे मला पण. तर माझा पण प्लॅनिंग आहे 31st मित्रांसोबत, असं काय खास नाही आहे पण बघूया कसं होतं. आता दिवस फक्त लवकर संपवायचा आहे. पण पहिली एक ट्रिप आली आहे पनवेलची, रायगडच्या त्या साईडला. तर हेच आपण एक्सेप्ट केले, लगेच घरीच होतो तेव्हा लागली म्हणून म्हटलं जाऊ एक्सेप्ट वगैरे जाऊया, लवकर येऊया आणि मग इथं लोकल ट्रिप वगैरे मारूया, म्हणजे कसं आपलं पण अर्निंग होऊन जाईल. तर भाऊ पण रात्री जाऊन त्याची अर्निंग झाली व्यवस्थित, तर आपली पण करूयात. तर ठीक आहे, चला निघत आता कामावर. तर इथं पनवेलच्या अलीकडंच आहे, खोपोलीमध्ये समजा ट्रिप ड्रॉप केले 1124 भेटलेत. तर इथनं रिटर्नची ट्रिप लवकर भेटेल की नाही माहीत नाही भेटली तर थोडं पनवेल वगैरे साईडला जाऊया, तिकडनं भेटू शकते. आणि जास्तीत जास्त 6 वाजेपर्यंत थांबून नंतर निघूया, कारण आज लवकर जायचं आहे. तरी आता वाजलेत 2, खूप टाईम आहे, ट्रिप लागू पण शकते. बघूया काय होते, तर वेट करण्यावर आहे. तर शेवटची ट्रिप ड्रॉप केली तर त्या मॅडमला म्हणजे ते ड्रॉप करता हे झालं, कारण जी लोकेशन चुकीची होती. त्यांचा मॅडमने लोकेशन अपडेट केली. ठीक आहे, मी त्यांना बोललो मॅम अपडेट केल्या नाही चालणार, तुम्ही ॲड स्टॉप करा, आपण लोकेशनपर्यंत पोहोचलोय. कारण साहजिक आहे, जर आपण त्यांच्या लोकेशनवर पोहोचलो म्हणजे त्यांना कळतं ही रॉंग लोकेशनमध्ये अपडेट करतात. अपडेट का करतात भाई, तुमचं स्टॉप होतं मी तिकडे पोहोचलोय, तुम्हाला इथं दुसरीकडे जायचं, ते तुमचं झालं सेकंड स्टॉप, तर तुम्ही सेकंड स्टॉप ॲड करा तरच मी जाईल, मी अपडेट वगैरे नाही घेणार. तर हे थोड़ी 1-2 मिनटं झाली, त्यांना मी समझो देखो भाई अगर हम यहाँ तक नहीं आते, बीच वे में होते तो फिर मैं आपको कुछ नहीं बोलता. अगर हम नियर बाय है और या बल्कि आके पहुंच चुके हैं, फिर आपको पता चला रॉन्ग लोकेशन है, तो भाई आपको यहाँ से फिर एयर स्टॉप ही करना पड़ेगा आगे जाने के लिए. तर तसं बोलायला केलं एयर स्टॉप. ठीक आहे, त्यांना इथं पावणाला एकच्या इथं ड्रॉप केलं, त्यांचे आपल्याला 984 भेटलेत. टोटल सगळं असं आपली अर्निंग झाली आहे 2109 रुपये. आणि CNG माझा लगभग गेला असेल 400चा गेला असेल, 400 नाही सॉरी 500चा गेला असेल. आणि झाली आपली 1600 रुपयाची अर्निंग प्रॉफिट उरला आहे. अजून बघू 400-300 जाऊ शकतात. आता वाजले 5:40 मिनटं झालेत, तर बघूया किती वेळ लागते. इथनं जर कुठं ट्रिप लागते की नाही बघतो, नाही तर मग इथनं आपला हिंजवडी मार्गे निघून त्या वरच्या साईडनं आपला ट्रिप लागेल. तर तिथे गेला असेल गोवा रिटर्न यासाठी ट्रिप लागावी, आपल्या पुढची ट्रिप बघायची. तर ठीक आहे, बघूया किती वेळ लागतं. आणि आता थोडंफार आपला डाएट वगैरे पूर्ण करून घ्या. अंडे आणले, सगळं खायलाच भेटली नाही, तर इथनं गेलो पनवेलवरनं परत. आणि पनवेल आपल्या जवळ फ्रीवे संपलं की तिथंच काम हॉटेलला, त्यामुळे आपण लवकर जाणार आहे, 1.5 तास लागलेत. तर आता इथनं बघूया काय होतं, पुढची ट्रिप लागते की नाही लागते. हो गया ना, पेमेंट हो गया. तर शेवटची ट्रिप ड्रॉप केली स्टेशनला, त्याचे 437 भेटलेत. तर इथनं बघूया पुढची ट्रिपला लागते. ट्रिपचा पिकअप तर आलाय बानेरचे. पिकअप कुठे आहे रे बाबा, स्टेशनलाच पिकअप आहे. आता शोधावं लागेल कस्टमरकडे. युनियन बँकचा ATM लोकेशन टाकलं. मित्र शेवटची ट्रिप ड्रॉप किती भेटले 336 रुपये. तर ओव्हरऑल आज अर्निंग बघूया. आणि टाईम झाला 8:55 म्हणजे 9, म्हणजे मी आता लवकर चाललो, बोलायला काय लवकर जाणार आहे. तर टोटल 2792 रुपये आपली अर्निंग झाली. आणि CNG टोटल मायनस माझा 300 प्लस आता 750चा गेला असेल, 750 मायनस. तर टोटल आजचं प्रॉफिट 2042 रुपये. अजून काम करू शकलो असतो, पण मला जायचं होतं बाहेर, त्यामुळे मी एवढंच मध्ये स्टॉप करतोय. बाकी सगळ्यांना माझ्याकडनं हॅपी न्यू इयर, या बिलेटेड हॅपी न्यू इयर. कारण जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघसाल तर 1 तारीख असेल कदाचित, किंवा जमलं तर रात्रीच मी अपलोड करेल. तर जे रात्री बघते त्यासाठी हॅपी न्यू इयर, आणि जे 1 तारखेला बघत असतील त्यांच्यासाठी पण हॅपी न्यू इयर. चला तर निघूया आता घरी. ओव्हरऑल आपल्या टार्गेटबद्दल बोलूया. तर लास्ट आपल्या व्हिडिओपर्यंत आपले झालते 77,856 रुपये डे 36पर्यंत. तर ते प्लस करूया आपल्या आजच्या प्रॉफिटमध्ये, प्लस 77,856 रुपये. टोटल आत्तापर्यंतची आपल्या चॅनलच्या डेज 37पर्यंत आपली अर्निंग झाली आहे 79,907 रुपये. म्हणजे अजून 100ची झाली असते तर टोटल 80,000 झाले असते. तर असं बघायला गेलं तर आपण आपल्या चॅनलपासून 3 दिवस प्लसमध्ये तर काय प्रॉब्लेम नाही होईल. अजून अशीच अर्निंग जर आता 1, 2, 3 तारीख आहे तर 31च्या टाइम नवीन वर्ष अजून चांगली अर्निंग होईल.
बाकी थोडं व्लॉगमध्ये पण आता मी चेंजेस करणार आहे, ते मी उद्याच सांगाल कसं काय काय मला आज विचार करायचा आहे. कारण मी पण थोडा वैतागलो हे रोज रोज आपलं आपण जसं सकाळी निघलो ते दाखवलं हे ते एक बोरिंग रुटीन झालं आहे. तर थोडंफार चेंजेस करायचे ते मी आज ठरवलं आणि नक्की करेल. तर चला सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर. आणि माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला या 2025च्या जेवढे सगळे सबस्क्रायबर आहेत माझे जे बघतात ते आत्तापर्यंत रेग्युलर माझे व्हिडिओ बघतात, खूप जण ते माझे रेग्युलर व्हिडिओ बघतात, तर त्यांच्यासाठी हॅप्पी न्यू इयर. आणि जर माझी व्हिडिओ हे आवडत असतील आणि जे नवीन वर्षात माझे व्हिडिओ बघत असेल त्यांना पण सांगतो, जर माझ्या आधीचे पण व्हिडिओ बघा, गेल्या वर्षीचे पण व्हिडिओ बघा. जर तुम्हाला आवडतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझी इंस्टाग्रामची पण आयडी आहे बायोमध्ये. माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना सांगतो माझी इंस्टाग्रामची आयडी आहे, तुम्ही लोकांनी फॉलो नाही केलं ज्या फक्त माझे 100 फॉलोअर्स आहे, तर जरा सपोर्ट करा तिकडं पण, तर नक्की फॉलो करा. तर मित्रांनो सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर. तर भेटूया आपण आता पुढच्या वर्षी.